नमस्कार मित्रांनो, आनंद ठेकर. गुड मॉर्निंग. आज मी बाणेरपाषाण, लिंक रोड, सूस रोड, नांदे, चांदे असं करून आज आता हर्षी लेक आणि पुढे पवना लेक असं करणार आहे. सो जस्ट अ शॉर्ट क्लिप. या चांदेच्या पुढेच आल्यानंतर अशी छान कॅनॉपी दिसली म्हणून म्हटलं इथे एक छोटी क्लिप घ्यावी. अशा कॅनॉपीज फार कमी दिसतात आता, आणि हायवेजवर गेल्यानंतर तर काही विचारायलाच नको. पण अशा रस्त्यांनी जायला खूप मजा येते सायकलनी, पावसात विशेषतः. सो आय शेअर यू सम मोर क्लिप्स. फार पाऊस नाही आहे आणि खूप छान मोसम आहे, आणि सायकलिस्टच्या दृष्टीने हा सगळ्यात उत्तम मोसम. सो होप यू ऑल कॅन एन्जॉय दिस क्लिप्स ऑल्सो. सगळे मुळशी भागामध्ये पुण्याच्या इतकं जवळ आहे, आणि मुळशी रिजन हा संपूर्णपणे छोट्या टेकड्या, हिल्स व्यापलेला आहे छान. आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये हे रूप फारच मनमोहक असतं. व्हेरी नाईस व्ह्यूज. सो प्रॉब्ली आय विल स्टॉप दिस क्लिप हिअर. So you can see some hillocks the other side, and what you see, small buildings are perhaps from this Soos, and ahead of that Baner area. Okay, see you soon friends. Little ahead of Chande, when I came, I saw this river. Very nice. I think there is some bridge construction also done halfway ahead, as you see. This road actually leads to Gotode Fata now ahead, as you see. But I'm not going to go till Gotode Fata to link with Mulshi Road. I'm going to take a right a little ahead, and then lead myself to a village called Chale, and then over Kolvan Road I am going to go towards Harshi Lake. Okay, see you then. मित्रांनो, मी आता चाले गावाच्या वाटेत आहे. इकडनं घोटावड्याच्या बाजूने आलो. हे घोटावडे रिजनमध्येच आहे, आणि हे आजूबाजूचा परिसर म्हटलं दाखवावं इथे. मस्त ढग. आता ही समोर टेकडी आहे, सगळी ढगात लपेटलेली आहे. हा आहे मावळ रिजन. कशाला लोणावळ्याला लोक गर्दी करतात हायवेने जाऊन, आणि नुसत्या गाड्या आणि धूर या व्यतिरिक्त काही नाही. तर मावळात तुम्ही जर आलात आणि अशा हटके रस्त्यांवरनं जर गेलात, गावाकडच्या रस्त्यांवरनं गेलात, तर फारच मजा आहे. आता ही एक छोटीशी क्लिप सायकलवरनं. फारशी वाहनं नाहीत रस्त्यावर. Just sporadically a few vehicles passing by, and not raining now, so I am able to do this clip, and very nice. I mean, the air, as much you breathe in, as much deep breathing you do, really, it's so lovely. So it seems some plotting has been done here, so maybe after a couple of years you'll see a lot of bungalows. And on my right is a nice hillock which is completely shrouded in clouds, the one which I showed you earlier. Okay, so next part, when I reach the Kolvan Road towards Harshi Lake. मित्रांनो, या रस्त्याने मी आलो आणि चाले विलेजकडे चाललो आहे. कोलवण रोड, गोल्डन पाम्स नावाचं एक प्रोजेक्ट दिसलं. प्लॉटिंग, बंगलोज प्रोजेक्ट असणार. आता एवढ्या हिरवाईमध्ये सगळे खोदून, याच्या आधी अनेक ठिकाणी टेकड्या खणून खोदून प्लॉटिंग, पार वर टेकड्यांपर्यंत बंगले वगैरे बांधलेले दिसले. तेव्हा ही हिरवाई आहे तोपर्यंत इथून बघा. आता या हिरवाईमध्ये हे सोन्याचे पाम, काय सोनं इथं लावणार आहे, पण एनिवे दॅट्स दॅट.
what I'm saying is, before all this greenery is occupied by concrete, we should tour around Mawal. Okay, good. See you then. समोर भात लावणी चालली आहे मस्त आणि खूप छान एरिया आहे. थोडा पाऊस कमी होता म्हणून म्हटलं हा एक छोटासा भाग इथे कॅप्चर करावा. Such lovely reflections, friends. So हे भात लावणीचं हे खाचर आहे. मस्त पाण्याने भरलेलं भाताचं शिवार आणि छान रिफ्लेक्शन्स दिसतात. सो isn't it great that we can also reflect upon a lot of things that we have missed, yeah, when we are in greens, and we must actually do that till the time this greenery is there in the regions which are very, very close to our places. So a little ahead, I'm just slightly just doodling here on my bike. So if you see, this hill is completely shrouded. This is a big hillock actually next to this small hillock which you see, peak, and it's completely shrouded. Lovely. See you then. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर हा आहे हडशी तलाव. अतिशय विस्तीर्ण मोठा तलाव आहे. बोटिंगची फॅसिलिटी आहे. कोलवण रोडने मी आता आलो आहे, पुढे चाललो आहे आणि हाच रस्ता पुढे पवना लेक आणि इथून 22 23 किलोमीटरला लोणावळा हायवेला जातो. तर इथे याच्या बोट्स आहेत, पेडल बोट नेहमीप्रमाणेच आहेत, कयाक आहेत, सिंगल डबल दोन्ही, आणि सकाळी 7 ते रात्री 7 आणि पावसाळ्यातसुद्धा त्यांचं हे सगळं चालतं असं ह्या दादांनी, हे दोघं उभे आहेत, त्यांनी मला सांगितलं. आणि मला वाटतं इथे अर्थातच चहा वगैरे जे हॉटेलची सोय आहे. सो इज व्हेरी नाईस. आणि पुण्यापासून म्हणजे आता मी बाणेरपासून आलो, तर बाणेरपासून फार तर 25-30 किलोमीटर आणि रस्ता अतिशय सुरेख, फारशा वाहतूक नाही. म्हणजे निदान वीकडेजला, शनिवार रविवार इकडे भरपूर गर्दी असणार. त्यामुळे कारण लोणावळ्यापासून पण जवळ आहे आणि तसं आतल्या बाजूला आहे. आणि हे अर्थातच थोडासा पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे फारसा आता काही लांबचं हे दिसत नाही आहे, पण खूपच छान आहे. एक्सलंट एन्व्हायरमेंट. म्हणजे मला आता इथनं हलावंसंच वाटत नाही आहे. व्हेरी गुड. ओके, आता पुढची क्लिप मी पवना लेकला पोचलो की. ओके, सी यू. चला येऊच लवकर आपण कयाकिंग आणि पेडलिंग. मित्रांनो, आता हडशी डॅमपासून पुढे एक 5-7 किलोमीटर एक 2-3 मोठे चढून आल्यानंतर आता या ठिकाणी हे एक छोटंसं जिथे उतार सुरू होतो आहे आणि जिथे पवना लेक आता मोठं दिसतं आहे, तिथेच एक प्रपोज पॉईंट या नावाचं एक मस्त छोटंसं कॅफे आहे. तिथे आता हे भाऊ मला मस्तपैकी गरम चहा बनवून देत आहेत. बाकी कोणीच नाही आहे आज. एरवीच्या दिवशी खूप गर्दी असते म्हणे. तर पाऊस आता कमी आहे, पण इथे डोंगरात कायमच असतो पाऊस. आता तुम्हाला हे लेक फारसं दिसत नसेल. बियॉन्ड दिस ग्रीन लाईन इज ऑल वॉटर ॲक्च्युली. सो वेअर आय हॅव झूम नाव इज ॲक्च्युली ऑल वॉटर अँड बट यू कॅन सी द अदर साईड. So that's where this is the backwaters of Pavana Dam, and all obviously shrouded. फारच मस्त एन्व्हायरमेंट आहे. आणि याच्या अलीकडेचे 1-2 किलोमीटर फार मोठ्या हवेल्या दिसल्या. त्या अर्थातच बारामती डॉन्सपैकी कोणाची तरी असणार. इतपत त्याला इलेक्ट्रिफाईड फेन्सिंग आणि हे सगळं पवना प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे प्रचंड मोठ्या 2-3 हवेल्या बघितल्या. सो एवढे मोठे राजवाडे इथे बांधून किती दिवस त्याच्यात येतात आणि राहू शकतात कुणाला माहिती. एनिवे, दॅट्स दॅट. पण खूपच छान आहे आणि हवा जबरदस्त आहे आणि यायलाच पाहिजे सगळ्यांना. मित्रांनो, मगाशी ढगाच्या आवरणात दिसत नव्हतं, आता थोडेसे ढग कमी झाले आणि हा समोर जो हंप दिसतोय हा तुंग किल्ला.
आणि माझ्या मागच्या बाजूला तिकोणा आहे, पण तो दिसत नाही आहे. इनफॅक्ट तिकोणाच्या प्रवेशद्वारापासून मी जस्ट एक 2-3 किलोमीटर पुढे आहे आत्ता. सो इन जनरल ग्रेट. हीच क्लिप मी मगाशी काढली, पण आता परत थोडेसे ढग कमी झाले आहेत, त्यामुळे थोडं अधिक क्लिअर दिसतं आहे. तेव्हा तिकोणाचं जे प्रवेशद्वार आहे या हाडशी लेक ते लोणावळा रस्त्यावर, तर तिथनं जिथे उतार सुरू होतो तिकोणाच्या प्रवेशद्वारा पुढे एक 2 किलोमीटर आल्यावर पुढे एक मोठा उतार सुरू होतो आणि त्या ठिकाणी एक छोट्याशा एक कॅफे आहे. ते मस्त दादाने मला चहा बनवून दिला. आज काही गर्दी नाही आहे, लोक नाही आहेत फार. व्हेरी नाईस. अफलातून परिसर आहे. ओके, सो आय एम ऑन माय वे बॅक वाया कामशेत. Hi friends, this is the last clip of this ride today, from Sus Road over Kolwan Road, then Pavna Lake, and just before 5 kilometers before Somatne Fata, I was on this bridge and some nice water flowing there. Small causeway also down there. So after Somatne, I am soon entering the concrete world again. Okay, so see you soon. Bye bye. Friends, towards the end of my ride, I came from the Pavna Lake over Parandwadi Road or Somatne Fata, and this is our iconic Mumbai to Pune Expressway. Vehicles speeding at 100 kilometers an hour, and this is where ahead I'm going now. Back home, back to concrete. So the last glimpse of some nice clouds over mountains. You can see it. Okay. Goodbye greens before I enter concrete.